Let us continue. The third example. Solve log x with base 6 plus log x minus 9 with base 6 is equals to 2. ह्या एक्झाम्पलकडे बघितलं तर लक्षात येतं बघा, लॉगच्या दोन टर्म दिलेत. एक लॉग एक्स आहे आणि दुसरा लॉग एक्स मायनस 9 आहे आणि दोन्हीला बेस सेम आहे 6. ओके, सो बेस सेम आहे. लॉगच्या दोन टर्ममध्ये प्लस साईन आलं तर आपला रूल काय सांगतोय, आपल्याकडं प्रॉपर्टी आहे बघा किंवा रूल आहे लॉगॅरिथमचा, लॉग एम प्लस लॉग एन आणि दोन्हीसाठी एक सेम बेस होता ए. असं असेल तर आपल्याला ॲडिशन रूलनुसार लॉगच्या दोन टर्ममध्ये प्लस साईन असेल तर काय लिहिता येतं, याला लिहिता येतं लॉग एम इंटू एन विथ बेस ए. असा रूल आहे. दोन लॉगच्या टर्ममध्ये जर प्लस साईन आलं तर दोन लॉगचं मल्टिप्लिकेशन होतं, एकाच लॉगमध्ये कन्वर्जन होतं त्या टर्मचं. म्हणून देअरफोर वी विल राईट लॉग एक्स इंटू एक्स मायनस 9 या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन आणि बेस काय आहे दोन्हीला कॉमन 6 इज इक्वल्स टू 2 बाय युजिंग रूल ऑफ लॉगॅरिथम. सिंपल इक्वेशन. सो वी विल राईट लॉग एक्स आणि एक्स मायनस 9चं मल्टिप्लिकेशन, एक्स आणि एक्सचं मल्टिप्लिकेशन एक्स स्क्वेअर, एक्स आणि 9चं मल्टिप्लिकेशन 9x विथ बेस 6 इज इक्वल्स टू 2. ओके, आता हा झाला लॉगॅरिथम फॉर्म. या लॉगॅरिथम फॉर्मला परत आपल्याला कशासोबत कम्पेअर करता येईल, लॉग वाय विथ बेस ए इज इक्वल्स टू एक्स. हा झाला तुमचा लॉगॅरिथम फॉर्म. याला इंडेक्स फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर वाय इज इक्वल्स टू ए रेस टू एक्स. हा तुमचा इंडेक्स फॉर्म. तर मला इंडेक्स फॉर्ममध्ये लिहायचं आहे तर याला मला लिहिता येतं एक्स स्क्वेअर मायनस 9x इज इक्वल्स टू 6 आणि त्या टर्मचा स्क्वेअर ए रेस टू एक्स. एची व्हॅल्यू 6 आहे, एक्सची व्हॅल्यू 2 आहे म्हणजे 6चा स्क्वेअर होणार. म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस 9x इज इक्वल्स टू 36. त्याला कन्वर्ट करा, एक्स स्क्वेअर मायनस 9x मायनस 36 इज इक्वल्स टू 0. ओके, आता बघा हे सिम्पल क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. एक्स स्क्वेअर मायनस 9x मायनस 36 याला सॉल्व करायचं आहे. तर याला सॉल्व करायचं असेल तर याचे फॅक्टर्स पडावे लागतील आपल्याला. असे दोन नंबर शोधायचे ज्याचं मल्टिप्लिकेशन मायनस 36 आलं पाहिजे आणि ज्याचं ॲडिशन काय आलं पाहिजे मायनस 9 आलं पाहिजे. असे दोन नंबर सांगा की ज्याचं मल्टिप्लिकेशन 36, 12 आणि 3, 12 त्रिक 36 पण मायनस आला पाहिजे बघा. 12 इंटू 3 पण मायनस आला पाहिजे. कुठला मायनस येणार हा ठरवणार सिम्बॉल. मायनस 9 म्हणजे कुठला मायनस आला पाहिजे, मायनस 12 इंटू 3 या दोघाचं मल्टिप्लिकेशन मायनस 36 आणि मायनस 12 प्लस 3 या दोघांची ॲडिशन किती येते मायनस 9. म्हणजे आपल्याला दोन फॅक्टर मिळतात, एक मायनस 12 आणि दुसरा प्लस 3. म्हणजे आपले फॅक्टर्स आले, ऑलरेडी तुम्ही सॉल्व केलं 8th स्टँडर्डला. आपले फॅक्टर्स काय काय येतात, एक्स मायनस 12 एका ब्रॅकेटमध्ये, एक्स प्लस 3 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये इक्वल्स टू 0. सो सेपरेट सॉल्व करा. एक्स मायनस 12 इक्वल्स टू 0 और एक्स प्लस 3 इज इक्वल्स टू 0. म्हणजेच आपल्याला एक्सच्या दोन व्हॅल्यूज मिळतात, एक्स इज इक्वल्स टू 12 और एक्स इज इक्वल्स टू मायनस 3. सो दीज आर द सोल्युशन. ओके, बघा पहिल्यांदा कुठला रूल यूज केला आपण, ॲडिशन रूल. प्लस आहे म्हणून लॉग एम प्लस लॉग एनचा मल्टिप्लिकेशन रूल. आणि नंतर हा तुमचा लॉगॅरिथम फॉर्म आहे आणि हा इंडेक्स फॉर्म आहे. म्हणजे लॉगॅरिथम फॉर्मला इंडेक्स फॉर्ममध्ये लिहून सिम्पल करायचं होतं आपल्याला. सिम्पल करण्यासाठी आपण हा रूल वापरला. ओके, हा टर्म लक्षात येतोय, हा प्रॉब्लेम लक्षात येतोय. नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 4. सॉल्व log x plus 1 with base 2
प्लस माइनस log x minus 4 with base 2 is equals to 3. ठीक आहे. तर बघा log x plus 1 with base 2 minus log x plus 3 x minus 4 with base 2 is equals to 3. आता लॉगच्या दोन टर्ममध्ये कुठलं साईन आहे? मायनस साईन. आणि लॉगचा मायनस साईनवाला रूल माहिती आहे. दोन लॉगचं काय होत असतं? डिव्हिजन होत असतं. म्हणजे आपल्याला असं लिहिता येतं या टर्मला. म्हणजे आपल्याला आता रूल कुठला यूज करावा लागेल बघा. सो वी कॅन यूज द रूल ॲज log m with base a minus log n with base a log m minus log n with base a is equals to म्हणण्यापेक्षा याला हा रूल काय सांगतोय? log m by n with base a. म्हणजे लॉगच्या दोन टर्ममध्ये जर मायनस साईन येत असेल तर त्या टर्मला कशामध्ये लिहिता येतं? डिव्हिजनमध्ये लिहिता येतं. आता दोन टर्ममध्ये मायनस साईन आहे म्हणजेच आपल्याला असं लिहिता येईल लॉग बोला काय लिहिता येईल? एक्स प्लस 1 डिवायडेड बाय एक्स मायनस 4. या दोन टर्मचं डिव्हिजन झालं त्या रूलनुसार. आणि बेस काय आहे? 2 इज इक्वल्स टू काय आहे? 3. आता याला कम्पेअर विथ कुठल्या टर्मसोबत कम्पेअर करू शकतो? आपला लॉगचा रूल काय आहे? लॉग वाय विथ बेस ए इज इक्वल्स टू एक्स हा रूल आहे आपला. तर याला इंडेक्स फॉर्ममध्ये लिहायची मेथड माहिती आहे. वाय इज इक्वल्स टू ए रेस टू एक्स. आता कम्पेअर करा बघा. वाय लॉग वाय म्हणजे लॉग वाय म्हणजे कोण असणार आहे आता? कंप्लीट एक्स प्लस 1 डिवायडेड बाय एक्स मायनस 4 हा वाय असेल. बेसला कोण आहे? ए म्हणजे कोण आहे? 2 म्हणजे ए ची व्हॅल्यू 2. राईट साईडला एक्स म्हणजे कोण आहे? 3 म्हणजे एक्सची व्हॅल्यू 3 म्हणजे एक्सची व्हॅल्यू 3 वायची व्हॅल्यू एक्स प्लस 1 अपॉन एक्स मायनस 4 आणि ए ची व्हॅल्यू 2. कळतं या व्हॅल्यूज कशा काढतोय आपण? आता वाय इज इक्वल्स टू ए रेस टू एक्सच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. वाय म्हणजे काय? एक्स प्लस 1 डिवायडेड बाय एक्स मायनस 4 इज इक्वल्स टू ए रेस टू एक्स. ए म्हणजे कोण आहे? 2 रेस टू पॉवर 3 म्हणजे 2 रेस टू 3. सो दिस इम्प्लाइज एक्स प्लस 1 डिवायडेड बाय एक्स मायनस 4 इक्वल्स टू 2 रेस टू पॉवर 3 ची व्हॅल्यू 8. देअरफॉर काय आलं होतं आपलं इक्वेशन? एक्स प्लस 1 डिवायडेड बाय एक्स मायनस 4 इक्वल्स टू 2 क्यूबची व्हॅल्यू 8. म्हणजे आपल्याला असं लिहिता येतं एक्स प्लस 1 इज इक्वल्स टू 8 इंटू एक्स मायनस 4. काय केलं? या टर्मला राईट साईडला शिफ्ट केलं आपण. सो एक्स प्लस 1 इक्वल्स टू 8x मायनस 24 का 32 8 इंटू 4 32. चला राईट साईडला शिफ्ट करा. एक्स प्लस 1 मायनस 8x प्लस 32 इज इक्वल्स टू 0. एक्स आणि 8x मायनस मल्टिप्लिकेशन मायनस 7x. 1 आणि 32चं मल्टिप्लिकेशन प्लस 33 इज इक्वल्स टू 0. सो मायनस 7x प्लस 33. सो मायनस 7x इक्वल्स टू मायनस 33. x इज इक्वल्स टू मायनस 33 डिवायडेड बाय मायनस 7. हा मायनस मायनस प्लस होतो म्हणजे x ची व्हॅल्यू 33 डिवायडेड बाय 7. सो फायनल आन्सर x इज इक्वल्स टू 33 बाय 7. ओके. एक्झाम्पल नंबर 5 बघा. 5 एक्झाम्पल आहे. सॉल्व log x with base 4 plus log x minus 12 with base 4 is equals to 3. Correct? Is equals to 3. Log x with base 4 log x minus 12 with base 4 equals to 3. याला सॉल्व करायचं आहे.
आता सॉल्व करायचं आहे. लॉगच्या 2 टर्म्स आहेत. लॉगच्या 2 टर्ममध्ये प्लस साईन आहे म्हणजे लॉगचा ॲडिशन रूल वापरावा लागेल. आपल्याला माहिती आहे लॉगचा ॲडिशन रूल काय सांगतो, लॉग एम प्लस लॉग एन या 2 टर्ममध्ये जर लॉगचं सिम्बॉल असेल तर याला काय लिहिता येतं, लॉग एम इंटू एन असं लिहिता येतं. आता इथं बेस ए असतो काही नाही म्हणजे ए, हा बेस ए. ठीक आहे, हा रूल वापरावा लागेल. सो देअरफॉर लॉग, तो रूल वापरा. एम इंटू एन म्हणजे काय असेल, लॉग एम इंटू एन म्हणजे लॉग एक्स इंटू एक्स मायनस 12. दोन्हीला कॉमन बेस 4 इज इक्वल्स टू 3 म्हणजे लॉग एक्स इंटू एक्स काय असेल, एक्स स्क्वेअर मायनस एक्स इंटू 12 काय असेल, 12x विथ बेस 4 इज इक्वल्स टू 3. ही स्टेप कळते. पहिली स्टेप बघा मल्टिप्लिकेशन वापरलं, नंतरच्या स्टेपमध्ये मल्टिप्लिकेशन करून टाकलं आपण, एक्स आणि एक्सचं मल्टिप्लिकेशन, एक्स आणि 12चं मल्टिप्लिकेशन या स्टेपमध्ये. आता हा झाला लॉगॅरिथम फॉर्म. आपल्याला माहिती आहे लॉग वाय विथ बेस ए इज इक्वल्स टू एक्स असं असेल तर याला इंडेक्स फॉर्ममध्ये लिहायची मेथड काय आहे, वाय इज इक्वल्स टू ए रेस टू एक्स. हा आपला इंडेक्स फॉर्म. दिस इज लॉगॅरिथम फॉर्म अँड दिस इज इंडेक्स फॉर्म. सो विल राईट इन इंडेक्स फॉर्ममध्ये कन्वर्ट करा. बघा ए म्हणजे 4, वाय म्हणजे ही टोटल टर्म एक्स स्क्वेअर मायनस 12x आणि एक्स म्हणजे राईट साईडची टर्म म्हणजे 3 म्हणजे एक्सची व्हॅल्यू 3, वायची व्हॅल्यू एक्स स्क्वेअर मायनस 12x आणि एची व्हॅल्यू 4. ओके, गॉट इट. सो देअरफॉर एक्स स्क्वेअर मायनस 12x इज इक्वल्स टू ए रेस टू एक्स म्हणजे 4 रेस टू पॉवर 3. ठीक आहे, 4 रेस टू पॉवर 3. तर व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ 4 रेस टू पॉवर 3, सो एक्स स्क्वेअर मायनस 12x 4चा 3रा घात किती येतो, 64, 64. ठीक आहे, एक्स स्क्वेअर मायनस 12x मायनस 64 इज इक्वल्स टू 0. प्लस 64 उजव्या बाजूला होता, त्याला लेफ्ट साईडला शिफ्ट केला आपण, मायनस 64 झाला. आता सांगा एक्स स्क्वेअर मायनस 12x मायनस 64. आपण ऑलरेडी क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ते सॉल्व केले नेक्स्ट फर्स्ट लेक्चरमध्ये किंवा ऑलरेडी 7th 8th 9th स्टँडर्डला ऑलरेडी सॉल्व केलेलं आहे. तर सांगा मायनस 64 मल्टिप्लिकेशन असेल असे 2 नंबर्स आणि ज्याचं ॲडिशन केली तर किती आली पाहिजे, मायनस 12 आली पाहिजे. असे 2 नंबर सांगा ज्याची मल्टिप्लिकेशन मायनस 64 येतं आणि ॲडिशन मायनस 12 येतं. 16 चोक 64 बरोबर, 16 आणि 4. तर 16 आणि 4 आपल्याला मल्टिप्लिकेशन घेता येतं. पण आता मायनस कोण, हा मायनस 12 ठरवणार म्हणजे प्लस 16ला मायनस द्यायचं कारण 16 आणि 4चं मल्टिप्लिकेशन प्लस 64 येतं. पण आपल्याला प्लस पाहिजे का, नाही आहे, मायनस 64 पाहिजे. म्हणजे 16 आणि 4 याच्यापैकी कोणीतरी एक निगेटिव्ह पाहिजे तरच हा मल्टिप्लिकेशन मायनस येणार. म्हणजे मायनस 16 इंटू 4 कारण मायनस 16 प्लस 4 या दोघांची ॲडिशन केली तर किती येते, ती मायनस 12 येते. म्हणजे आपले आता 2 फॅक्टर्स येतील. त्यातला पहिला फॅक्टर एक्स मायनस 16, दुसरा फॅक्टर एक्स प्लस 4 इज इक्वल्स टू 0. म्हणजे त्याला सॉल्व करा. एक्स मायनस 16 इज इक्वल्स टू 0 और एक्स प्लस 4 इज इक्वल्स टू 0. म्हणजे एक्स इज इक्वल्स टू 16 और x is equals to minus 4. These are the two values of x. Okay. Next example. Solve log x with base 8 plus log x plus 6 with base 8 is equals to 5x plus 12. ठीक है. आता directly we can solve this as log x plus 8 x plus 6 with base 8 equals to 5x plus 2. लेफ्ट हँड साईडमध्ये लॉगच्या 2 टर्म्स आहेत आणि त्या दोन्ही टर्ममध्ये कुठलं साईन आहे, प्लस साईन आहे.
आणि आपल्याला माहिती आहे प्लस साईन असेल लॉगच्या दोन टर्ममध्ये तर त्याचं काय होत असतं मल्टिप्लिकेशन. म्हणजेच याला असं लिहिता येतं लॉग एक्स इंटू एक्स प्लस 6 दोन्हीसाठी कॉमन बेस 8 इज इक्वल्स टू उजवी बाजू आहे तशीच 5x प्लस 12. ओके, सो लॉग x इंटू एक्स एक्स स्क्वेअर x इंटू 6 with base 8 is equals to 5x plus 12. ओके, आता लक्ष द्या बघा. आता हा कोणत्या फॉर्मॅटमध्ये आला लॉगच्या फॉर्ममध्ये आला. लॉगच्या फॉर्ममध्ये आला. आपल्याला इंडेक्सच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. याला कसं लिहिता येईल इंडेक्सच्या फॉर्ममध्ये बघा. याला कम्पेअर विथ कशासोबत कम्पेअर log y with base a is equals to x. बघा जर कम्पेअर केलं तर हा a आहे. a म्हणजे बेस आहे म्हणजेच 8. y म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 6x ही टोटल टर्म म्हणजे y आणि उजवी बाजू म्हणजे x म्हणजेच आता इथं काय आहे 5x प्लस 12. हा x म्हणजे टोटल टर्म एक्स स्क्वेअर प्लस 6x म्हणजे y आणि 8 म्हणजे a. लक्षात येतं. हा झाला लॉगॅरिथम फॉर्म. याला इंडेक्स फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर y is equals to a raised to x. ठीक आहे. सो विल राईट y इक्वल्स टू म्हणजे काय लिहिता येईल एक्स स्क्वेअर प्लस 6x इज इक्वल्स टू कशाचा पॉवर होईल बघा. आता y इज इक्वल्स टू थोडंसं प्रॉब्लेममध्ये करेक्शन आहे इथं 5x प्लस 12 याच्या ठिकाणी लॉग 5x प्लस 12 आहे आणि विथ बेस a आहे. म्हणजे ही राईट साईड करेक्शन असेल थोडंसं प्रॉब्लेममध्ये 5x प्लस 12 विथ बेस a लॉग 5x प्लस 12 विथ बेस 8 फक्त हे आहे. म्हणजे आपली टर्म काय आली बघा लॉग एक्स स्क्वेअर प्लस 6x विथ बेस 8 इक्वल्स टू लॉग 5x प्लस 12 विथ बेस 8. हे करेक्शन थोडंसं करेक्शन होतं मायनर करेक्शन. 5x प्लस 12च्या ऐवजी लॉग 5x प्लस 12 आहे एवढंच फरक आहे. लॉग आहे त्याच्या अगोदर. ठीक आहे. आता बघा दोन्ही साईड इक्वल टू बॅलन्स माहिती आहे तर जो असेल तर दोन्ही साईडचं बॅलन्स आपण कॅन्सल करतो लेफ्ट हँड साईड राईट हँड साईड. म्हणजे हा लॉग कॅन्सल होणार विथ बेस 8 सोबत कॅन्सल होणार. म्हणजे विथ हा टोटल टर्म लॉग 8 विथ बेस 8 हा टर्म कॅन्सल झाला. म्हणजे आपल्याला व्हॅल्यू येते एक्स स्क्वेअर प्लस 6x इज इक्वल्स टू 5x प्लस 12. म्हणजेच एक्स स्क्वेअर प्लस 6x प्लस 5xचं कन्वर्जन मायनस 5x मायनस 12 किंवा राईट साईडलाच ठेवून देऊया किंवा मायनस 12 इज इक्वल्स टू 0. म्हणजे एक्स स्क्वेअर 6x प्लस मायनस 5x म्हणजे x मायनस 12 इज इक्वल्स टू 0. चला सलग करा. फॅक्टर सांगा. मल्टिप्लिकेशन मायनस 12 ॲडिशन 1 असे दोन टर्म सांगा ज्याचं मल्टिप्लिकेशन मायनस 12. 4 इंटू 3 आता प्लस पाहिजे 1 म्हणजे कुठलं साईन सिम्बॉल मायनस येणार मायनस 3 कारण 4 आणि मायनस 3चं मल्टिप्लिकेशन मायनस 12. 4 आणि प्लस म्हणजे मायनस 3चं ॲडिशन 1. ठीक आहे. म्हणजे आपले दोन फॅक्टर्स एक फॅक्टर येतो एक्स प्लस 4 दूसरा फॅक्टर येतो एक्स मायनस 3 इज इक्वल्स टू 0. याला इंडिव्हिज्युअली सॉल्व करा. एक्स प्लस 4 इक्वल्स टू 0 और एक्स मायनस 3 इज इक्वल्स टू 0. सो एक्स इज इक्वल्स टू मायनस 4 और x is equals to 3. So these are the two values of x.